मध्य रेल्वेवर उद्या रात्री पॉवर ब्लॉक घेतला जाणार। भायखळा आणि सायन रेल्वे दरम्यान फूट ओव्हरब्रिजचे गर्डर्स बसवण्याचे काम आणि त्यामुळे ब्लॉक। अपहरण प्रकरणामध्ये खेडकर कुटुंब अडचणीत, फरार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। मुलांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सीमा गावित आणि रेणुका शिंदेला दिलासा नाही, तर फर्लोवर सुटका करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठानं गावित यांची फर्लोवर सुटका करण्याची मागणी लावली फेटाळून। 11वीच्या अंतिम विशेष फेरीच्या अखेरच्या दिवशी 9552 विद्यार्थ्यांचा प्रवेश। या फेरीसाठी 25 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिलेली। पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून प्रत्यक्ष मोजणी होणार। 95% शेतकऱ्यांचे संमतीपत्र दाखल, आज अंतिम मुदत। मुंबई महानगरातील विकास कामांना 954 कोटींचा निधी मंजूर। राज्य सरकारकडून MMRDAला अतिरिक्त मुद्रांक शुल्कामुळे मिळाला मोठा दिलासा। दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबई ते कोकण रोरो सेवा होणार सुरू। जयगड आणि जयगड ते विजयदुर्ग असा रोरो सेवेचा असणार प्रवास। ताडोबातील वाघाचं दर्शन महागणार। वाघ बघण्यासाठीच्या सफारीसाठी 1000 रुपये जास्तीचे मोजावे लागणार। वाढीव दर 1 ऑक्टोबरपासून होणार लागू। पुण्याच्या बोर महसूल कार्यालयामध्ये QR कोड प्रणाली विकसित, तर महसूल सेवा दाखले योजनेची माहिती एका क्लिकवरती मिळणार। जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुड्डी, आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते QR कोड उपक्रमाचं लोकार्पण।